नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सादर केलेला ज्येष्ठांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि त्यांना कोणते कोणते अधिकार मिळायला हवेत याबद्दल, ज्येष्ठांसाठी हक्क आणि न्याय यासाठी असणारे कायदे आणि फायदे यावर आधारित कार्यक्रम. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाचे माजी चीफ सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड यांनी सांगितलेली माहिती. चला तर मग श्रोते हो जाणून घेऊयात समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी झगडणाऱ्या या दोनही दिग्गजांचे विचार. ऐकूयात तर. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये विविध प्रकारचा हिंसाचार जो ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो त्या संदर्भामध्ये आम्ही एक लक्षवेधी सूचना आणि बैठक तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बरोबर घेतलेली होती आणि त्यावेळेला प्रत्येक कमिशनरेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मदत कक्ष सुरू करावेत आणि एक डीसीपी क्राईम ते स्वतः त्यांनी त्याची निगराणी करावी अशा प्रकारचा निर्णय झालेला होता. नुकतीच मी पुणे शहरातल्या सुद्धा पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यावर बैठक घेतली. त्यावेळेला ते कक्ष तसे चालू आहेत आणि भरोसा सेलच्या मार्फत काही कौटुंबिक प्रश्न असतील तर त्यांना मदत होऊ शकते अशा प्रकारची माहिती त्यांनी मला दिलेली आहे. त्याखेरीज ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या गंभीर स्वरूपाच्या घटना म्हणजे त्यांच्यावरती झालेले खुनी हल्ले असतील किंवा त्यांना घरातून बाहेर काढणं असेल अशा केसेसचा सुद्धा आढावा घेऊन त्याच्यामध्ये लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. डॉक्टर विनोद शहा, आपण मला सूचना जी केली की महाराष्ट्राची हेल्पलाईन लवकरात लवकर सुरू करावी म्हणून, तर मला इथे आपल्याला सांगायचंय की मला जे काही गृहमंत्र्यांच्याकडून किंवा अन्य डिपार्टमेंट्स कडून कळतंय त्याच्यामध्ये भारतामध्ये असा प्रयत्न चाललेला आहे की बालकांची हेल्पलाईन वेगळी, महिलांची हेल्पलाईन वेगळी, शेतकऱ्यांची हेल्पलाईन वेगळी, मानस चिकित्सेची हेल्पलाईन वेगळी असं न करता 112 ही एकच देशामध्ये हेल्पलाईन सुरू करावी आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिकांच्यासाठी मदत सेवा असावी असा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी वेगवेगळी हेल्पलाईन याच्या पलीकडे थोडं भारत सरकारचा जायचा प्रयत्न चाललेला दिसतोय आणि महाराष्ट्रात सुद्धा आता सगळ्या या सेवा 112च्याच अंडर घ्यायचा त्यांचा विचार आहे. त्याच्या संदर्भात काय नक्की निर्णय झालेत किंवा तो राष्ट्रीय स्तरावर घेतलेला निर्णय असल्यामुळे सगळ्यांनीच, मग तो ज्येष्ठ असेल, आपण जसा आता 100 म्हणतो पोलिसांचा, तशा पोलिसांकडे न जाता सुद्धा मदतीच्या सेवा 112वर उपलब्ध होणार आहेत. त्याला काही काळ जावा लागेल परंतु ते होईल अशी मला खात्री वाटते. तिसरं मला लक्ष वेधायचं आहे की आपल्याला फार मोठा एक संरक्षण आहे ते म्हणजे आई वडिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण नियमाबद्दलचा. तो 2007चा नियम आहे आपल्याला माहिती आहे, परंतु मध्यंतरी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशा संदर्भामध्ये अतिशय लँडमार्क म्हणता येईल असे निर्णय या प्राधिकरणाने दिलेले आहेत आणि उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी त्याचं न्यायाधीश म्हणून काम पाहतात. माझी खंत अशी आहे की जेवढ्या प्रमाणात तिथे लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे आणि त्याचे निकाल होत आहेत ते इतर ज्येष्ठांना कळले पाहिजेत तेवढे ते होत नाहीयेत. आता बघा, उदाहरणार्थ तुमच्यापैकी काहींना माहिती असेल घराघरात वाद वाढवावेत या मताची मी नाहीये, परंतु ज्येष्ठांच्यासाठी ज्यांना कुठल्याच प्रकारनी अगदी सावत्र ही विधवा असेल अथवा तिचा पती जिवंत असेल पण तिचा चरितार्थ चालवण्यास ती असमर्थ असेल तर सावत्र आई सुद्धा सावत्र मुलाकडून निर्वाहाची मागणी करू शकते. दुसरं, बालपणी वडिलांनी त्याची पितृत्वाची जबाबदारी पार पाडली नसली
तरी देखील वडिलांच्या बाजूने निर्वाह आदेश सम्यक करता येतो. केस झालेली आहे, त्याचा निकाल त्यांनी रेफरन्समध्ये टाकलेला आहे. 2 मुले असणारे आई वडील 2 मुलांपैकी कोणत्याही मुलाकडून निर्वाह भत्त्याची मागणी करू शकतात. म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये तू का पैसे द्यायचेस आणि मी का देणार नाही, अशा प्रकारची आर्ग्युमेंट जी केली जातात, तर याच्यामध्ये कुठल्या मुलाकडे पैसे मागायचे हे याचा अधिकार आई वडिलांना आहे. त्याखेरीज आई वडिलांनी मात्र बालपणात त्यांची मातृत्व पितृत्व जबाबदारी पार पाडली असणे आवश्यक आहे. आणि महत्वाचं म्हणजे जिथे आपण राहतोय, म्हणजे समजा मुलगा परदेशात असेल किंवा मुलगी दुसऱ्या शहरात असेल आणि तुम्ही एका शहरात असाल, तर तिथे सुद्धा तुम्ही राहताय त्या शहरामध्ये या न्याय दंडाधिकरणामध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता. थोडी आश्चर्याची गोष्ट अशी की मी ज्याला पोलिसांशी बोलले आणि सामाजिक संस्थांच्या संमेलनात हे बोलले, तर 90% लोकांना कल्पनाच नाहीये की अशा पद्धतीचं न्याय दंडाधिकरण हे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आणि तिथे ज्येष्ठ नागरिक स्वतः तक्रार करू शकतात किंवा आपली संस्था नक्कीच त्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने केसेस दाखल करत असेल. परंतु सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना याची कल्पना नसते की आपण कशा प्रकारे हे काम करू शकतो. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपले जे सगळे अधिकार आहेत त्या अधिकारांच्या बरोबर कोरोनाच्या काळातला जो उल्लेख केला डॉक्टर विनोद शहा यांनी, तर त्याच्यामध्ये सुद्धा कोरोना काळात सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी बरंचसं काम सामाजिक संस्थांनी केलं. आमच्याकडे बरेचसे केसेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही कोरोनामुळे ज्या महिला विधवा झाल्या त्यांचंही सर्वेक्षण करतो आहे. सरकारला अनेक रेकमेंडेशन दिलेले आहेत की याच्यामधल्या वयाने मोठ्या असणाऱ्या पण विधवा महिला आहेत, विधूर पण आहेत काही की ज्यांची पत्नी दगावलेली आहे. तर या सगळ्यांच्या कौटुंबिक मदतीसाठी सेवा उपलब्ध होणं फार गरजेचं आहे आणि तशी शिफारस मी समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग या सर्वांना केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या मध्ये मला आपल्याला सांगायचंय की बाकीचे मान्यवर इथे आलेले आहेत. ज्या वेळेला डॉक्टर शहा तुम्ही आम्हाला बोलवता त्यावेळेला आम्ही येत असतो, मदत करत असतो. परंतु मला असं वाटतं की आता डिसेंबरचं अधिवेशन जरा सुरू झालं की तुम्ही एकदा विधिमंडळामध्ये या. सतीश देसाई, तुम्ही 4-5 जण आपण सभापतींकडे जाऊ आणि मार्चच्या अधिवेशनामध्ये आपल्या हे सगळं कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असेल तर आपण एक ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावरचा प्रस्ताव एक दिवसभर विधिमंडळामध्ये त्याला न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करू, जेणेकरून ज्या ज्या डिपार्टमेंटचे प्रश्न प्रलंबित राहिले असतील त्याला चालना आपल्याला देता येईल. त्यात अजून एक मला सांगायचं की मातोश्री वृद्धाश्रम योजना होती, ती योजना परत सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. पण ते कुणाला चालवायला द्यायचे, त्याच्यात काय निकष असले पाहिजेत, हे सगळं अजूनही प्रस्तावित आहे. तर अशा अनेक मुद्द्यांवरती आपल्याला काम करता येऊ शकेल. कुठल्याही योजनेच्या आधी सगळ्यात महत्वाची असते भावना ती सन्मानाची, आणि हा सन्मान मनामध्ये असतो. त्याचबरोबर आपण हे देखील बघतो की फसवणूक करण्याची एक समाजाची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळे अशी देखील उदाहरणं दिसलेली आहेत की आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो, बँकेचे व्यवहार करणं किंवा चेक देणं, तर त्या चेकवरती एक शून्य वाढवणं, स्वतःचे डुप्लिकेट अकाउंट काढणं वगैरे असे सुद्धा लोक आहेत. तो मी नव्हेच या नाटकाला त्याची पूर्तता होते आहे 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून. तर त्या दृष्टिकोनातून असं तो मी नव्हेच वागणारे लोक बरेचसे असतात आणि सिनियर सिटीजन महिला ज्या आहेत त्यांना फेसबुक अकाउंटवरून फसवणाऱ्या घटना सुद्धा पुढे शहरात घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या महिलेला लग्नाचं आश्वासन देतो तो व्यक्ती, एअरपोर्टवरती आलोय, सांगतो आता आपल्याला जाऊन लग्नच करायचंय पण माझ्या वस्तू अडकल्यात, त्याच्यासाठी मला ताबडतोब 20-22 लाख रुपये पाहिजेत आणि तू मुंबईला ताबडतोब पैसे घेऊन ये आणि आपण लगेच तिकडून निघू. आणि त्याच्यानंतर पैसे ट्रान्सफर केल्यावरती फोन बंद केलेला असतो. त्यामुळे या प्रकारच्या सुद्धा जाणीव जागृती किंवा अशी फसगत सोशल मीडियावरून सुद्धा होताना आपल्याला दिसते आहे. आमच्या घरामध्ये आम्हाला असं एक आढळलं की लँडलाईन वरती फोन यायचा आणि डॉक्टर गोऱ्यांशी बोलायचंय का असं विचारायचंय. बाबा आमचे जाऊन 8-9 वर्ष झालेली आहेत. तर मग शेवटी आम्ही त्यांना खोदून विचारलं की तुमचं आमच्याकडे काय काम आहे. तर म्हणजे तुमच्या वडील वारलेत ना. तर हो. तर मग त्यांची एक इन्शुरन्सची एजन्सी होती, त्यांनी दिल्लीत ती काढलेली होती आणि त्याचे 40-40 तुम्हाला द्यायचेत आम्हाला. आम्ही जेव्हा खोदून विचारलं तेव्हा त्याचं असं म्हणणं होतं की ते 40,000ची परिपूर्ती करण्यासाठी आम्ही 17,000 भरायचे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या वडिलांना जे काही ओळखत होतो त्याच्यामध्ये पुण्यात राहत असताना ते दिल्लीत कधीच कुठले इन्शुरन्स करणार नाहीत. त्याच्यामुळे तुमचं 40,000 तुम्ही तुमच्याचकडे ठेवा, आमच्याकडे तुम्ही येऊ नका. त्यामुळे ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यांचे नंबर शोधून त्यांच्याकडे असं फोन करणारे सुद्धा टोळे आहेत. आणि आपल्याला कोणी फोनवर म्हटलं ना तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर खूप आनंद होतो, पटकन विश्वास बसतो. आणि या दृष्टिकोनातून थोडं आपण जेवढं काळजीपूर्वक काम करू तेवढा अधिक चांगला उपयोग होईल असं मला वाटतं.
तुमच्याकडे सरकारची एखादी जागा किंवा जमिनीवरती तुमची वास्तू एखादी असेल, कुठल्या गावामधलं विरंगुळा केंद्र किंवा महानगरपालिकेचं ज्येष्ठ नागरिकांचं असणारं केंद्र, की जिथे जमीन तुम्ही महानगरपालिकेची अथवा जिल्हाधिकाऱ्यांची वापरलेली आहे, तर मला माझ्या आमदार निधीतून फुलाची पाकळी मदत देखील या कामासाठी करता येऊ शकेल. तर त्याबद्दल नंतर तुम्ही मला जरूर संपर्क साधा. एवढं तिथे सांगते. धन्यवाद आणि शतायुषी व्हावं अशा मी प्रत्येकाला शुभेच्छा देते. धन्यवाद नीलम मॅडम. तुम्ही केलेलं हे मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना जरूर उपयुक्त ठरेल. श्रोते हो, यानंतर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाचे माजी चीफ सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड यांनी सांगितलेले विचार. ऐकूयात तर. आजच्या या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आपल्याला म्हणता येईल हे जनसेवा फाउंडेशनचे सर्व डॉक्टर विनोद शहा, त्यांना खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या सौ मीनाताई, उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो, जनसेवा फाउंडेशनने मला आपल्या समोर 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल डॉक्टर विनोद शहा यांचे मी आभार मानतो. 1999-2000 साली मी जेव्हा पुणे येथे महापालिका आयुक्त होतो तेव्हापासून डॉक्टर विनोद शहा यांचा माझा फारच घनिष्ठ संबंध आलाय आणि गेल्या 21-22 वर्ष तो अतिशय चांगल्या रीतीने सस्टेन झालेला आहे. आणि त्यांनी निर्णय क्षेत्रात जे काम केलेलं आहे, म्हणजे ज्याला समाजाचे वंचित घटक म्हणतात, मग रस्त्यावरचे मुलं असो किंवा वृद्ध असो, सर्वांच्या साठी मीनाताई आणि विनोद शहा जी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे काम केलेलं आहे ते शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाही. वृद्धांच्या प्रश्नाबाबत तर ते गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या पानशे येथे जो एक आदर्श वृद्धाश्रम आहे तो मी अनेक वेळा पाहिलेला आहे. त्यांनी जे स्टेक होल्डर्स आहेत, ज्यांच्या सिनियर सिटीजनचा डायरेक्ट संबंध आहे, त्यांच्याशी अनेक वेळा डायलॉग केलेला आहे. मला आठवतं मी चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर माझ्याबरोबर चर्चा केली. मी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना, फायनान्स सेक्रेटरी पासून सर्वांना बोलवून आम्ही एक पॉलिसी तयार केली. ओके. आणि त्याशिवाय अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी पॉलिसी ऍडव्होकसी केलेली आहे. जेरॅट्रिक्स, जेरंटॉलॉजिस्ट यांच्याबरोबर त्यांनी निर्णय प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. आणि त्यांनीच आता सांगितल्याप्रमाणे जी हेल्पलाईन आता सुरू केलेली आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. आणि दररोज जे कॉल येत आहेत ते साधारणपणे 1000 कॉल येत आहेत निर्णय प्रकारची मदत मागण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी. याच्यावरून एवढा कमी कालावधीमध्ये हेल्पलाईन एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभावी आणि यशस्वी व्हावी, हे खरोखरच अतिशय अद्वितीय असं काम आहे. आणि त्याच्याबद्दल डॉक्टर विनोद शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस अतिशय गुंतागुंतीच्या होत चाललेल्या आहेत. ही संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मी पण त्याच्यामध्ये एक आहे, ज्येष्ठ नागरिकच आहे मी. तर आता सध्याची जी त्यांची संख्या आहे ती 12 कोटी आहे, परंतु ती 2050 पर्यंत 30 कोटी पर्यंत जाणार आहे. आणि अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या समस्या, व्हॅल्यू सिस्टीम्स पण आपल्या समाजामध्ये बदलत असल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. साधारणपणे या समस्यांचे आपल्याला 4 भाग करता येतील. आर्थिक समस्या आहेत, आरोग्यविषयक समस्या आहेत, सामाजिक समस्या पण देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि मानसिक, ज्याला सायकोलॉजिकल म्हणता येईल, अशा अतिशय गुंतागुंतीच्या आणि एकमेकांशी निगडीत अशा या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास साधारणपणे 2/3 ज्येष्ठ नागरिक भारतामध्ये हे दारिद्र्य रेषेखाली आहे. 85% ज्येष्ठ नागरिक हे परावलंबी आहेत आणि त्यामध्ये महिलांची स्थिती आणखी वाईट आहे. त्यामुळे ही झाली आर्थिक बाजू, ज्याच्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचता आहेत का नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आरोग्य विषयक तर आता डॉक्टर विनोद शहा साहेबांनी देखील सांगितले, अनेक व्याधींनी ग्रस्त असे ओल्ड एज मध्ये वृद्धांची फार मोठी समस्या आरोग्य विषयक. त्याच्यामध्ये डिमेन्शिया आहे, पॅरालिसिस आहे, ऑर्थोपेडिक रिलेटेड इश्यूज आहेत, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे. आणि दुर्दैवाने त्यांच्या ज्या स्पेशलाइज्ड अशा बाबी आहेत, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य विषयक, ज्याला आपल्याला जेरिएट्रिक वॉर्ड्स म्हणता येईल, ते अजूनही मोठे हॉस्पिटलमध्ये देखील निर्माण झालेले नाहीयेत. तर तो एक फार मोठा
एक गॅप आपल्याला दिसतो आहे की ज्याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शासनाने तर आहे, शासनाचा रोल तर अतिशय महत्वाचा आहे, परंतु जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी एक छोटासा जेरॅट्रिक वॉर्ड जर काढला तर त्यांचे जे काही आरोग्यविषयक स्पेसिफिक असे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत मिळू शकते. सामाजिक समस्या ज्या आहेत त्या फारच गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. 1996 साली सर्वांच्या एका टीम वर्क आम्हाला एक वृद्धाश्रम काढण्याची संधी प्राप्त झाली ठाणे जिल्ह्यामध्ये, भिवंडीच्या जवळ खडवली येथे. आणि वृद्धांच्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय जवळून पाहण्याचा मला योग आला आणि अजूनही येत आहे. सध्या मी त्या संस्थेचा चेअरमन आहे आणि तिथे ज्या ज्या गोष्टी मी पाहिल्या त्या म्हणजे अतिशय भयानक अशा आहेत की एक सरकारी कर्मचारी आपल्या 80-85 वर्षाच्या आईला जसं बकरीला ओढतो तसं ओढत ओढत आमच्या आश्रमामध्ये त्यांनी आणलं होतं. तेव्हा त्यावेळेला वृद्धाश्रम मध्ये होतो तेव्हा त्याच्यानं माझं फार मोठ्या प्रमाणात मध्ये एक प्रकारचं भांडणच झालं. तर मी त्याला म्हटलं, बघ तुला तुझ्या आईला बघण्याची किंवा तिचं काळजी घेण्याची तुझी क्षमता नाही असं तर काही दिसून येत नाही आहे, तर हे असं का वागतोस? अर्थात आम्ही त्याच्या आईला ऍडमिशन दिली, परंतु ज्या आईने आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानचं मोठं केलं, त्या आईला आपण जनावराला ओढतो तसं ओढत ओढत जबरदस्तीने वृद्धाश्रम मध्ये आणणं इथपर्यंत आपल्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये घसरण झाली, मूल्यांची घसरण इथपर्यंत झालेली आहे. आणि त्यामुळे याच्या बाबतीत नेमकं काय केलं पाहिजे, याच्यासाठी आपण समाजातील जे प्रगतिशील एलिमेंट्स आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे. कारण याच्यामध्ये मला वाटतं प्रबोधन करण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि विशेषतः जी नवीन पिढी आहे ती आत्मकेंद्रित स्वकेंद्रित मोठ्या प्रमाणात होते आहे. मी, माझी पत्नी आणि माझी मुलं ही जी मानसिकता नवीन पिढीमध्ये सर्वांमध्ये नाही आहे सुदैवाने, परंतु सध्या इतकं मूल्यांचं घसरण होत आहे की नवीन पिढी ही आत्मकेंद्रित स्वकेंद्रित होत चाललेली आहे आणि ती फार मोठी समस्या आहे. आणि त्याच्यामुळे मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे काही एक्झाम्पल्स तर मी इतके हॉरिबल पाहिले की आमच्या संस्थेचे सेक्रेटरी CK पाटील आहेत, त्यांनी मला सांगितलं की आपली पत्नी निधन झाल्यानंतर एकच मुलगा आणि सून, तर वडिलांना वाटलं मुलाच्या की आता माझं काय की हे मूल आणि मुलासाठी सर्वस्व आहे. त्यांनी तो फ्लॅट मुलाच्या नावाने करून टाकला अंधेरीला. आणि आज ती व्यक्ती व्हरांड्यात झोपते आणि बाहेर जाऊन काहीतरी काम धंदा करून बाहेर जेवून येते आणि त्या व्हरांड्यात त्याच्याच फ्लॅटमध्ये व्हरांड्यामध्ये झोपत असते. तर इतकी वाईट परिस्थिती आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे एक तर याच्यामध्ये शासनाचा एक रोल आहे आणि दुसरं म्हणजे सिव्हिल सोसायटीचा रोल अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये जर आपण पॉलिसी फॉर्म्युलेशन म्हटलं तर असं म्हणतात की वी आर व्हेरी गुड प्लॅनर्स बट व्हेरी पुअर एक्झिक्युटर्स. म्हणजे आता काय झालेलं आहे की पॉलिसीज फार सुंदर आहेत. आपण जर या पॉलिसीज नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन्स पाहिल्या तर 1999 पॉलिसी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करून 2011 नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन्स अतिशय सुंदर पॉलिसी ड्राफ्ट केलेल्या आहेत. हे दोन्ही पॉलिसी फार सुंदर आहेत, ज्याच्यामध्ये 40 प्रकारच्या निर्णय सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक पुनर्वसन फार महत्वाचा भाग आहे की जिथे आता काही वृद्ध 60 वर्षाचे झाल्यानंतर किंवा 58 वर्षाच्या नंतर रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांची तब्येत चांगली असते, तर त्यांच्या उत्पन्नामध्ये काहीतरी वाढ करण्यासाठी, ज्याला मायक्रो फायनान्स म्हणतात, त्याची फार मोठी तरतूद या पॉलिसीमध्ये आहे. त्याचे नेमकं काय झालं कोणाला काही माहिती नाही. जेरॅट्रिक इन्स्टिट्यूशन्स काढावं ज्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह, रिहॅबिलिटेटिव्ह हे सर्व आस्पेक्ट्स आहेत, हे त्या पॉलिसीमध्ये आहेत. नंतर एक नॅशनल काउन्सिल सेटअप करायची होती ज्याच्यामध्ये राज्य सरकारांचा पण फार मोठा वाटा होता. तर मला आश्चर्य वाटतं की ह्या ज्या पॉलिसीज आपण फ्रेम करतो शासनामार्फत, आता ही केंद्र शासनाची पॉलिसी आहे, याचं काय झालं नेमकं हे काहीच कळून येत नाही. मी अनेक ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, गुगल केलंय, वेबसाईट्स पाहिल्यात, परंतु या 40 शिफारशींपैकी किती शिफारशींची अंमलबजावणी झाली काहीही समजून येत नाही. आता 2011 पॉलिसी जरी घेतली तरी 10 वर्षात काय झालं नेमकं याच्याबद्दल काहीतरी अकाउंटेबिलिटी शासनाची पाहिजे. म्हणून मला असं वाटतं जी सिव्हिल सोसायटी आहे त्यांनी, मला असं वाटतं की जास्त अग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. कारण शासन हे आपल्यासाठी आहे, आपण निवडून दिलेलं शासन आहे आणि त्यासाठी आपण शासनाला अकाउंटेबल धरलंच पाहिजे.
की तुम्ही ज्या पॉलिसीज करतात त्याची अंमलबजावणी का झाली आणि का झाली नाही, आणि ही माहिती तुम्ही वेबसाईटवर का टाकत नाही. आता मी मुख्य माहिती आयुक्त होतो राज्याचा, मला माहिती आहे की सेक्शन 4 प्रमाणे, सेक्शन 4(2) प्रमाणे इट इज ऑब्लिगेटरी, म्हणजे फार आवश्यक आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक खात्याला जनतेच्या संबंधित त्यांनी ज्या ज्या योजना त्या हाती घेतलेल्या आहे त्याची माहिती वेबसाईटवर टाकावी. इथपर्यंत माहिती टाकावी की आरटीआय खाली माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करण्याची देखील गरज नागरिकांना पडू नये, असा हा सेक्शन 4 म्हणजे आरटीआयचा जवळजवळ आत्मा असा आहे. परंतु मी सर्व ठिकाणी पाहिलं की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला म्हणतो आपण नेग्लिजन्स म्हणू शकतो, इट्स अ क्रिमिनल नेग्लिजन्स इन फॅक्ट, की आपण काय पॉलिसीज फ्रेम केलेल्या आहेत त्याच्याबद्दल नेमकं काय झालेलं आहे हे नागरिकांना कळू शकत नाही. म्हणून तिथे मला वाटतं सिव्हिल सोसायटीनी एकत्रित येऊन एक प्रकारचं प्रेशर ग्रुप करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटतं. तर हे एका बाजूला की जिथे आपल्याला शासनाला जागे करायचं आहे, आणि तिथे मी डॉक्टर विनोद शहाना आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी आपल्याबरोबर सॉलिडली आय एम विथ यू. कारण आता रिटायर झाल्यानंतर माझ्यावर कोणतेही बंधनं नाही आहेत. जोपर्यंत मी सर्व्हिसमध्ये होतो आम्हाला काही बंधनं आमच्यावर असतात, कंडक्ट रूल्स असतात. आता मात्र मी फ्री सिटीजन आहे. आय कॅन ऍब्सोल्युटली सपोर्ट यू इन टेकिंग अप दोज इश्यूज जिथे अद्यापर्यंत काहीच झालेलं नाही आहेत, की शासन नुसतं पॉलिसीज फ्रेम करतायत परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का नाही. ती ही एक बाजू झाली. दुसरी बाजू मला आपल्याला जी सांगायची आहे की आपण स्वतःहून काय करू शकतो. आपण स्वतःहून अशा गोष्टी करू शकतो की ज्याच्यामध्ये फारसं आर्थिक पाठबळाची गरज नाही. म्हणून मागच्या वेळेला मी अशी एक सूचना केली होती की पोलीस स्टेशन हा एक घटक धरून, हा एक जॉग्राफिकल एरिया धरून पोलीस स्टेशनचा, तिथे आपले काही युथ व्हॉलेंटियर्स एकत्रित आलेत, तिथल्या कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन एकत्रित आल्यात. तर हे जे समाजप्रेमी लोक आहेत ते पोलीस स्टेशन वाईज 5-6 लोक जरी एकत्र आलेत, मी असं म्हणत नाही की 50-100 लोकांनी एकत्र यायची गरज आहे, आणि त्यांनी एक चेकलिस्ट तयार करावी की त्यांच्या एरियामध्ये सपोर्टलेस वृद्ध किती आहेत, म्हणजे ज्यांना कोणीच नाही, जे असे एकटे राहत आहेत. काही तर आता रस्त्यावर आलेले आहेत जसं मुलांनी टाकून दिल्यामुळे. तर ज्या अशा वृद्धांना जाऊन आपण बोलू तर शकतो, बोलायला पैसे लागत नाही, त्यांना काउन्सिलिंग करू शकतो. त्यांना ते जे त्यांच्या घरी राहत आहेत पण त्यांना उठता येत नाही, एकटीच व्यक्ती आहे, ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड आहे, त्यांच्याशी बोलून त्यांना काही गरज असल्यास आपण त्यांना काही वस्तू आणून देऊ शकतो. त्यांच्या हॅरॅसमेंट होत असेल तर पोलीस स्टेशनमध्ये आपण सांगू शकतो की बा त्यांना अमुक येऊन कोणीतरी त्रास देत आहे, त्यांच्या एल्डर्स अब्यूज आहे. या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी डॉक्टर विनोद शहाना माझी एक नम्र विनंती की आपण एक पायलट प्रोजेक्ट घ्यावा, एखादं पोलीस स्टेशन घ्यावं. पाहिजे तर आपण पोलीस कमिशनरवर डायलॉग करू शकतो. आय विल पर्सनली कम विथ यू, की एक पायलट प्रोजेक्ट घ्यावं की त्या ठिकाणचे जे समाजप्रेमी लोक आहेत. आणि मी इंग्लंडला 1 वर्ष असताना पाहिलं की आता इंग्लंडचे युथ एकत्रित यायला लागले एरिया वाईज, आणि ते जाऊन फोन करतात. आता बऱ्याचशा वेळेला आपल्याला जायची पण गरज नाही, कारण प्रत्येक सिनियर सिटीजनकडे सर्वसाधारणपणे एखादा मोबाईल असतो. आता मोबाईलवर 2 मिनिटं आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा बोलायला काहीच हरकत नाही. काय कसं काय आपलं ठीक आहे का. मग त्यांनी सांगितलं बाबा सध्या मला अडचण आहे की बाजारात जाता येत नाही, मला ब्रेड तरी आणून द्याल का तुम्ही. तर निश्चितपणे हे जे युथ व्हॉलेंटियर्स आहेत त्याला कम्युनिटी व्हॉलेंटियर्स म्हणा, युथ व्हॉलेंटियर्स म्हणा, ओके, ज्यांच्या पोलीस स्टेशनशी संपर्क राहील. आणि कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आपल्याकडे फार चांगले आहेत. कारण मी बीएमसी मध्ये काम केलं, पीएमसी मध्ये काम केलं. आम्ही ज्या ज्या काही योजना राबवल्या त्याच्यामध्ये सीबीओचा रोल मोठ्या एनजीओ पेक्षा, सीबीओ हे लोकल बेस असल्यामुळे त्यांना लोकल परिस्थिती चांगली माहित असते. तर या सीबीओजना एकत्र घेऊन काही युथ व्हॉलेंटियर्स आणि 5-10 लोक पर पोलीस, आणि पोलीस स्टेशनशी जे आपल्याला संपर्क साधला त्यांनाही असे लोक चांगले माहित असतात. त्यामुळे पोलीस मला वाटतं याच्यामध्ये फार मोठी भूमिका घेऊ शकतात. त्याच्यामध्ये महापालिकेचा एखादी व्यक्ती आपण घेऊ शकतो, एखादा असिस्टंट इंजिनियर किंवा वॉर्ड ऑफिसरला घेतलं तर फारच चांगलं. वॉर्ड ऑफिसर अनेक प्रकारे मदत करू शकतात. कारण आता आपल्या सर्वांना माहित असेल की 74th अमेंडमेंट जी झाली त्याच्यामध्ये वेलफेअर ही अतिशय महत्वाची जबाबदारी महापालिकांची आहे, नगरपालिकांची आहे. तेव्हा हा पोलीस स्टेशन एक युनिट धरून आपण काय करू शकतो याच्यासाठी एखादा पायलट प्रोजेक्ट घ्यायला काही हरकत नाही. देन इट कॅन बी स्केल्ड अप एट दी स्टेट लेवल ऑल्सो. वी कॅन देन हॅव अ डायलॉग with the concerned people at the state level, at the highest level also, even at the level of chief secretary,
आय कॅन एस्टॅब्लिश दॅट काइंड ऑफ कॉन्टॅक्ट इफ रिक्वायर्ड. तेव्हा आजच्या या प्रसंगी मी एवढंच म्हणेल की आजचा दिवस आपण संकल्प दिवस म्हणून घेऊया, की कोणत्या फ्रंट्सवर आपल्याला काम करायचं आहे, की ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यात आल्या त्याची अंमलबजावणी झाली आहे का नाही, अजून त्यांच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे, जेरॅट्रिक सेंटर्स किती काढण्याची गरज आहे, जेरंटॉलॉजिस्टची आपल्याला फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. तर हे सगळे ज्याला आपण असं म्हणू शकतो की गॅप एरियाज आहेत, असे गॅप एरियाज आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपला एक कालबद्ध कार्यक्रम पाहिजे. आणि सगळ्यात पहिले तर सेन्सिटायझेशन आहे. वाय कांट वी सेन्सिटाईज दी पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह, जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचे एखादं वर्कशॉप घेऊ शकलो आपण. आणि अनेक व्यक्तींना म्हणजे मी तर केव्हाही यायला तयार. लकीली पुण्यामध्ये मला बहुतेक म्युनिसिपल काउन्सिलर्स मोठ्या प्रमाणात ओळखतात देखील, कारण त्यांच्याबरोबर मी सकाळी 6 पासून तर रात्री 10-11 पर्यंत दररोज काम केलेलं आहे. म्हणजे मी सकाळी 6ला माझं घर सोडायचो आणि रात्री 10-11ला परत यायचो. तर याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल सोसायटीला सेन्सिटाईज करण्याची फार गरज आहे. स्टेक होल्डर्सची यादी तयार करायला पाहिजे. कोणकोणते स्टेक होल्डर्स आहेत की जे ज्येष्ठ नागरिकांना काही ना काही प्रमाणात मदत करू शकतात. आता याची ही फार मोठी यादी होऊ शकते, परंतु त्याच्यापैकी काही 5-6-7 आपण महत्वाचे जे स्टेक होल्डर्स घेतले आणि एक ऍक्शन प्लॅन तयार केला. कारण हा ज्येष्ठ नागरिक दिन आपण संकल्प दिवसच घेतला पाहिजे. व्हॉट काइंड ऑफ ऍक्शन प्लॅन इज रिक्वायर्ड टू बी टेकन अप सो दॅट we start implementing that action plan during whole period of next year. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा आढावा घेता येईल की बा या संकल्प दिवशी आम्ही या आणि जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं, कारण प्रत्येक जण बिझी आहे, प्रत्येक जण आपल्या प्रोफेशन मध्ये बिझी आहे. मला तर आश्चर्य वाटतं की डॉक्टर विनोद शाह एवढं सगळं त्यांचं प्रोफेशन सांभाळून आणि मीनाताई एवढं सर्व कसं करू शकतात त्याच्याबद्दल, कारण त्यांच्या किती ऍक्टिव्हिटीज आहे. जरी मी 22 वर्षापासून त्यांच्याशी सतत संपर्कामध्ये आहे, जनसेवा फाउंडेशनच्या एकूण किती ऍक्टिव्हिटीज आहे मला अजूनही कळलेलं नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहे आणि सर्व ऍक्टिव्हिटीज इतक्या मोठ्या स्केलवर घेण्यात आलेल्या आहेत. तर हे पाहून अतिशय आनंदही होतो आणि अचंबा देखील होतो. तेव्हा आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छितो की आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपल्याला जे जे काही शक्य आहे ते आपण करूया. शासनाच्या लेवलला पण जे आपल्याला घ्यायचंय ते अतिशय अग्रेसिव्हली घेतलं पाहिजे. शासनाला काय वाटलं असं नाही, कारण शासन जे गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला अकाउंटेबल आहे. साधी एक कल्पना करा की आपण 10%, पण मी पण त्या 10% मध्ये आहे, साधारण 10%च्या आसपास आपले वृद्धांची लोकसंख्या आहे. 10%नी ठरवलं तर आपण बरंचसं काही करू शकतो. म्हणजे 10%नी जर एकत्र आले की जे सरकार आम्हाला मदत करणार नाही त्यांना आम्ही मत देणार नाही, तर एवढंच ठरवायचं, एकच कार्यक्रम घ्यायचा, बरोबर येतील सगळे बरोबर. कारण सी द पॉइंट इज काही बाबतीमध्ये वी हॅव टू होल्ड गव्हर्नमेंट अकाउंटेबल बिकॉज वी आर वोटर्स. आपण लक्षात घेतलं की आपली शक्ती कमी नाही, सो वी हॅव टू बी ऑर्गनाइज. म्हणजे एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने सांगितलं की नाही बा, या ठिकाणी म्युनिसिपल इलेक्शन मध्ये जे रुलिंग पार्टी आहे त्यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही, त्यांना आपण संधी देऊया, 5 वर्षाची संधी देऊया, 5 वर्षात काहीतरी करा आमच्यासाठी. तुम्ही ज्या योजना आहे त्या तरी राबवा, तुमच्या बजेट मधला 1% तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी द्या आणि त्याच्यातून निर्णय प्रकारच्या काउन्सिलिंग वगैरे काहीतरी गोष्टी सुरू करा. आणि तर मला वाटतं की वी नीड टू बी व्हेरी अग्रेसिव्ह सो फार एज गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आर कन्सर्न. ॲट द सेम टाइम सिव्हिल सोसायटी लेवलला आपल्याला जे काही करता येईल त्याचा एक साधारण ऍक्शन प्लॅन आपण तयार करूया. एवढंच मला सांगायचं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल जनसेवा फाउंडेशन, डॉक्टर विनोद शाह आणि आपल्या सर्वांचे फार फार आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. श्रोते हो, आत्ताच आपण महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि महाराष्ट्र शासनाचे माजी चीफ सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड या दोन्हीही समाजासाठी झटणाऱ्या दिग्गजांनी आपापले विचार मांडलेले आहेत. श्रोते हो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.